ओम साईराम मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुम्हाला आलू पराठ्याची रेसिपी शेअर करून दाखवणार आहे. त्यासाठी मी अगारोच्या स्टीमरमध्ये बटाटे उकडायला टाकले आहेत. तुम्ही बघू शकता बटाटे उकडत आहेत. अगारोच्या स्टीमरमध्ये बटाटे उकडल्याने त्यात कुठेही पाण्याचा अंश राहत नाही. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या व 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. तडका पॅनमध्ये या मिश्रणाला मी तडका देऊन घेतला आहे. बटाटे साल काढून खिसून घेतले आहे. त्यात आता मी कोथिंबीरही टाकत आहे. दिलेला तडकाही टाकला आहे. मीठही टाकले आहे. अशा प्रकारे माझी भाजी बनवून तयार आहे मंडळी. आता मी एक कणकेचा गोळा घेतला आहे. पारी बनवत आहे. पारी बनवून झाली की मी त्यात एक भाजीचा गोळा घेऊन त्यात भाजी टाकणार आहे. अशा प्रकारे मी भाजी पूर्ण आतमध्ये भरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भाजी भरत आहे. अशा प्रकारे व्यवस्थित दाबल्याने भाजी व्यवस्थित भरली जाते. आपण पराठा लाटून घेणार आहोत. पीठ व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आता आपण अलगद हाताने पराठा लाटून घेणार आहोत. व्यवस्थित हळुवारपणे पराठा लाटल्याने भाजी आजूबाजूला व्यवस्थित लागते. जोरात जर आपण पराठा लाटला तर भाजी व्यवस्थित पसरली जात नाही व पराठा फुटू शकतो. एकदम अलगद हाताने आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. 1 ते 2 सेकंदामध्ये आपला व्यवस्थित पराठा लाटून तयार होतो. पुरणाची पोळी ज्याप्रमाणे आपण बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला पराठा बनवायचा आहे. तुम्ही बघू शकता माझा पराठा बनवून तयार आहे. आता मी याला व्यवस्थितपणे मंद आचेवर भाजूनही घेणार आहे. मोठा गॅसवर कधीही पराठा भाजू नका. बारीक गॅसवरच पराठा भाजायचा आहे. तुम्ही बघू शकता मी एक साईडने पूर्ण व्यवस्थित पराठा भाजून झाल्यावरच दुसऱ्या साईडने पराठा भाजत आहे. तुम्ही बघू शकता मी आता पराठा पलटी करत आहे. दोन्ही साईडनीही पराठा व्यवस्थित भाजून झाला की त्यावर मी आता थोडं तूप टाकत आहे. तूप टाकल्याने पराठा मऊ होतो. अशा प्रकारे मी सर्व बाजूला पराठ्याला तूप लावून घेतल्यावर त्याला आता चाळणीमध्ये काढून घेणार आहे. पराठा तयार झाला आहे मंडळी. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. ओम साईराम.